हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. पावना बंद जलवाहिनी हा आदरणीय आम्हा सर्वांचे नेते स्वर्गीय अजितदादांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. जे पावना धरणावरून बंद पाईपलाईनद्वारे पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ पाणी मिळावं, पाण्याची बचत व्हावी, या उद्देशातून हा प्रकल्प साकारण्याचा निर्णय त्यावेळेला आदरणीय अजितदादांनी घेतला होता, त्यावेळेच्या सरकारने घेतला होता. परंतु दुर्दैवानं त्या प्रकल्पाच्या संदर्भात हा प्रकल्प झाल्यावरती त्याचे फायदे काय आहेत यापेक्षा स्थानिक भूमिपुत्रांना ह्याचे तोटे कसे होतील हे जे काही त्यावेळेला सांगण्यात आलं, त्यातून दुर्दैवानं माझे 3 शेतकरी शहीद झाले. आमच्या जवळपास 12-13 युवक बांधवांना बंदुकीच्या गोळ्या लागल्या आणि त्यातून सर्व परिस्थिती ही चिघळली. त्यातून अनेक घटना झाल्या. परंतु आज पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक तिथल्या महापालिकेतले नगरसेवक असतील, हे देखील बंद पाईपलाईनद्वारे पाणी मिळावं ही भूमिका सातत्याने मांडतायत. राज्य सरकारच्या माध्यमातून बंद पाईपलाईनच्या हा संपूर्ण प्रकल्प सुरू होण्याकरता जी पूर्वीची स्थगिती होती ती स्थगिती देखील उठवली आहे अशी मला माहिती काही दिवसापूर्वी मिळालेली आहे. परंतु हा प्रकल्प व्हायला पाहिजे का, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचारलं तर मी एवढं सांगेल की स्वर्गीय दादांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यातून येणाऱ्या पिढीला स्वच्छ पाणी मिळावं, पाण्याची बचत व्हावी, पर्यावरणाचा जो हवा सुरू आहे तो देखील आपल्याला त्यातून जे काही आज आजार किंवा माणसांना वेगवेगळ्या कॅन्सरसारखा असेल, त्यानंतर त्वचेचा आजार असेल, रक्ताचे वेगवेगळे आजार असतील, हे जे काही आजार उद्भवले जात आहेत हे फक्त दूषित पाण्यामुळं. मग आपल्याला जर पाणी स्वच्छ आणि चांगलं मिळायचं असेल तर बंद पाईपलाईनद्वारे पाणी मिळालंच पाहिजे. परंतु ते देत असताना फक्त पिंपरी चिंचवडकरांना का, तर आगामी काळामध्ये हा प्रकल्प होत असताना माझ्या स्थानिक भूमिपुत्रांचा देखील काही मागण्या आहेत. ज्यांना गोळ्या लागल्यात त्या कुटुंबातल्या किंवा त्या व्यक्तींचं, त्या युवकांचं काय करणार? ज्यांची जागा तुम्ही संपादित करताय त्यांना काय मोबदला देणार आहात? जे धरणग्रस्त आहेत, आज 45 वर्ष उलटून गेले, आमचं पुनर्वसन करा हे सांगतायत, त्यांच्या बाबतीत सरकार काय निर्णय करणार आहे? ह्याचबरोबर तुम्ही बंद पाईपलाईनद्वारे ज्या वेळेला पिंपरी चिंचवड शहराला पाणी नेणार त्यावेळेला आम्हाला शेतीला पाणी किती राहणार? आणि त्याचबरोबर पावना धरणाच्या लगत असलेले जेवढे जॅकवेल आहेत, जेवढ्या गावांना पाणी पावनाचं घेतलं जातं त्या ठिकाणी तुम्ही पाणी आम्हाला बंद पाईपलाईनद्वारे देणार का आम्ही त्या डबक्यातलं पाणी घेणार? असे अनेक प्रश्न आम्ही मागेही राज्य सरकारकडे उपस्थित केले होते, महापालिकेच्या आयुक्तांकडे देखील उपस्थित केले होते. त्या पद्धतीनं भविष्यात जर कुठला असा प्रकल्प होणार असेल तर मावळकरांना विश्वासात घ्यावं लागेल. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण चांगला प्रकल्प असेल तर त्याला नक्की समर्थन करू. परंतु आमच्या लोकांना अडचणीत आणणं किंवा आमच्या राहणाऱ्या तळेगाव, देहू, सोमाटणे, गौंजे आज ह्या परिसरात जर पाहिलं असेल तर ह्या परिसराची जवळपास 2 ते 2.5 लाख लोकसंख्या आपण झालेली पाहत आहे. मग ह्या लोकांना देखील किंवा माझ्या ग्रामीण भागातल्या राहणाऱ्या देखील व्यक्तींना बंद पाईपलाईनद्वारे पाणी प्यायला मिळालं पाहिजे, शेतीला मुबलक पाणी मिळालं पाहिजे. उद्या भविष्यात जाऊन शेती करता जर कोणाला परवानगी घ्यायची असेल तर ती अडवता कामा नये. असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं उद्या भविष्यात या बाबतीत जर कुठला निर्णय राज्य सरकारला किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेला करायचा असेल तर आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय काही करू शकत नाही. बघूया, अजून त्याला काही कालावधी जाईल.